तर नमस्कार मंडळी. तर बघा हे जे बाजूला वांग्याचा प्लॉट होता का ते पूर्णपणे काल ट्रॅक्टरनं सरी पाडली. ते ऊस लावायचे आता पूर्ण वांगे उपटिले आणि एका जागेवर नेऊन पण टाकले ना. आता लगेच इथं ऊस लावायला सुरुवात करायची. मी चालली आता कलिंगडच्या प्लॉटमध्ये. तर ते बघा वांगे कसे एका सरीने लावले, तर ते पालिंबापाशी पण लावले, तर आणि आपल्या म्हणजे कलिंगडच्या प्लॉटला साईडला जागा आहे तिथे पण टाकले. ते वांगे उपटिले, ते पूर्णपणे वांगे वाळून गेले. तर आणि हे आपल्या कलिंगडच्या प्लॉटला पण साईडला पण टाकलेत. बघा हे वांगे हे दिसताना किती सुंदर प्लॉट वाटू लागलं वांगे असताना. बघा पूर्ण उपटून टाकलेत वांगे हे कसे वाळून पण गेले, तर आणि कसे झाले तुकडे तुकडे झाले त्याचे. तर मी काय करायला माहिती आहे का, कलिंगडच्या प्लॉटमधून चालले. तर बघा एकाच जागेवर किती मोठ्याले 2 कलिंगड लागलेत बघा हे. तर बघा मी कलिंगडच्या प्लॉटमध्ये चालले. बघा एकाच जाग्यावर 2 कलिंगड किती मोठ्याला लागले. साईज पण किती मोठी झाली, 2-3 किलोची साईज झाली. बघा ही कलिंगड किती छान वाटायले. 2 एकाच जाग्यावर 2 आहेत. तर मी काय करायला एकदा कलिंगडच्या प्लॉटला आजूबाजूनं पूर्णपणे फिरायले. म्हणजे कशामुळे माहिती आहे का, वातावरणामुळे आळी पडायली आणि काय व्हायला माहिती आहे का, ह्या साईडला डुकरं पण येत येतं. तर म्हणलं काहीतरी लावावा म्हणून कलिंगडच्या प्लॉटने एका कडीनं चालले मी. आताच ह्या नळीचं पाणी बंद केलं. एका नळीला फुल पाणी चालू होतं. म्हणजे सारखं सारखं कलिंगडच्या प्लॉटला पाणी जमत नाही. म्हणजे कलिंगडाचे जे वेल आहेत का ते वेल पिवळे पडतात. तर बघा हा आपला कलिंगडचा प्लॉट आहे आणि ह्या साईडने हे आपला कलिंगडचा प्लॉट आहे आणि ह्या साईडला ऊस आहे. ऊसामुळे डुकरं यायची खूप भीती वाटते, म्हणून मी म्हणलं एकदा फिरून यावा की डुकरं आलते का कसे, तर म्हणलं एकदा चेक करावा. आणि काही काँग्रेस पण मी साईडला पण काँग्रेस उपटिलं होतं. तर बघावं म्हणलं ते काँग्रेस म्हणजे जळून गेलं का कसं, तर बघावं म्हणलं. आणि जे आहे का कुठे मोठे हे काँग्रेस, हे कुठे मोठे मला वाटायला हे म्हणजे कापून टाकावा. म्हणजे कसं आहे माहिती का, कलिंगडला हवा लागत नाही आणि कलिंगड आपले मोठाले होत नाहीत. म्हणून म्हणलं एकदा जावा आणि फिरून बघावं ह्या साईडनं. आणि रात्री डुकरं पण म्हणजे वातावरणामुळे पावसामुळे डुकराला इकडं म्हणजे कलिंगडला सारखं सारखं पाणी सुरू असतं ना, त्यामुळे डुकरं सारखं सारखं पाणी प्यायला येतात किंवा गोंधळ करायला. म्हणजे कलिंगडं पण आता मोठ्याले झालेत ना, तर कलिंगडं खायची पण भीती वाटते. तर त्यामुळे मी चेक करायला आलते एकदा, म्हणलं बघावा म्हणलं. आणि कलिंगडच्या प्लॉटमध्ये पण कुठे कुठे खूप गवत झाले, म्हणलं गवत पण थोडंसं साफसफाई करावा. बघा आपला हा कलिंगडचा प्लॉट आहे आणि कलिंगड पण मोठाले झाले. तर बघा कलिंगडची साईज पण हे इथे किती मोठं गवत असताना पण गवतामध्ये म्हणजे कसं आहे माहिती का, हे ऊस आहे तर ऊसाच्या प्लॉटमध्ये ऊसाच्या शेजारीच कलिंगडचा प्लॉट लावलेला. तर बघा बांधा या शेजारी, तर बांधावर बघा किती मोठं कलिंगड झालंय. आणि असं वाटणार पण नाही कलिंगडचा प्लॉट राहिला ह्या साईडला आणि कलिंगड बघा एका साईडला किती लांब गेले. तर बघा हा कलिंगड किती गवतामध्ये, कोणी बघा किती गवतामध्ये कलिंगड लागले. बघा हे किती मोठं कलिंगड झाले आणि किती गवतामध्ये लागले कलिंगड. हे किती मस्त वाटायले. आणि आजूबाजूनं पूर्णपणे गवत आहे आणि कसं लपून बसले बघा कलिंगड. हे मार्केटला नेताना गवसणार पण नाही आपल्याला हे कलिंगड, इतकं लपून बसलंय. तर ह्यावरती लक्ष ठेवावं लागेल कलिंगडावरती. आता एका साईडला आहे आणि हे कलिंगड खूप मोठं पण होतं आहे. बघा एका साईडला म्हणजे एका झाडाला एकच कलिंगड लागलं, मग त्यामुळे खत पाणी त्याला जास्त पडतं, त्यामुळे ते खूप मोठं होतं आहे. आणि एका साईडनं मला इकडं खुरपायचं पण मी काँग्रेस उपटली होतं, तर म्हणलं बघावं एकदा काँग्रेस म्हणजे गवत उपटलं होतं का ते गवत सुकून गेलं का आहे. तर बघा म्हणलं कलिंगडच्या प्लॉटला पाणी पण सोडायचं आहे आता. तर बघा मी एका दिवशी आले, ते बघा गवत मी उपटिलं होतं ते पूर्णपणे गवत जळून गेले. तर अजून एकदा ह्या प्लॉटमध्ये पूर्णपणे काँग्रेस झाले. हे पूर्णपणे काँग्रेस मला काय करायचं आता, इळ्यानं कापून टाकायचं आहे. म्हणजे काय दुपार पण झाली आहे आणि जेवायला पण जायचं आहे. बघा ह्या एकदम कडीच्या साईडला, तर बघा एकदम कडीच्या साईडला किती मोठे, बघा किती मोठं कलिंगड, बघा किती मोठे मोठ्याले कलिंगड आहेत. बघा एकदम कडीच्या साईडला किती मोठे मोठ्याले कलिंगड आहेत. आणि एकाच नळीला पाणी सुरू आहे. मला पण समजणं झालं या नळीला कसं काय पाणी सुरू आहे. तर म्हणजे पूर्णपणे नळ्या बंद केल्यात आणि ही पूर्णपणे लाईन पिवळी पडायली, कारण की या नळीला खूप पाणी जास्त झालंय. हे बघा इथे पाणी कसं काय सुरू आहे मला पण समजणं. काही जागा खूप पाणी पण पडायला. हे पूर्णपणे बेडवला झालाय. कशामुळे माहिती का, इथे पूर्णपणे पाणी पण पडायले. बघा कसं काय माहिती. मोटर चालूच आहे, मोटर डायरेक्ट केली. कशामुळे माहिती का, वातावरणामुळे खूप जायचा कंटाळा यायला मालकाला या साईडला जायला. खूप उसाकून खूप मोटर चालू करायला लांब आहे म्हणून मालकाला डायरेक्ट केले. तर बघा इथे पण पाणी साचलंय. बघा हे इथे पाणी म्हणजे
मंचिंगच्या खाली पण पाणी उतरले बघा. हे मंचिंगच्या खाली पण पाणी उतरलं. एक नळी बहुतेक इथं चालू आहे. ही नळी मला बंद करावं लागेल आणि काँग्रेस पण साईडला उपटते. आणि आता जेवायला पण सुट्टी करीत. माझी खूप लांब आहे ती खूप लांब जायचं आहे आणि चलायचा कंटाळा पण आलाय. हे डुकरानं पण खुंदळलं. इथं थोडं खुंदळलंय. रात्री डुकरं आलते वाटते तर डुकरानं खूप खुंदळलंय आणि खूप कलिंगडाचं पण खूप नुकसान केलंय थोडं.